झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आपल्या प्रतिनिधी मुंबईहून दीपाली जगताप आपल्या बरोबर आहे। वडाळ्याला आहेत। खरं तर वडाळ्याचे विठू मंदिर म्हणजे हे प्रति पंढरपूर असं मानलं जातं। दीपाली, अर्थातच तू देखील हा संपूर्ण सोहळा, याची देही, याची डोळा अनुभवते। मुंबई नेहमीच अतिशय कुठल्याही गोष्टीसाठी आतुर असते। आज विठुरायाच्या भेटीसाठी देखील तेवढीच ती आतुर आहे। कशी परिस्थिती आहे, कशा भावना आहेत आता? मृदुला, मध्यरात्रीपासूनच इथे भाविकांची गर्दी आहे। तुम्ही आताही बघू शकता मंदिरामध्ये भाविकांचा कशा पद्धतीने उत्साह आहे। आषाढी एकादशी कशा पद्धतीने इथे साजरी केली जाते आणि भाविकांच्या मनातली भावना देखील आपण हे जे अभंग गीत आहे, भजन गाणं सुरू आहे, याच्यातून आपण ओळखू शकतो। दुसऱ्या बाजूला तुम्ही भाविकांची रीग आहे ती बघू शकता। अगदी बाहेर दूरपर्यंत भाविकांची ही रांग गेलेली आहे आणि मध्यरात्रीपासून भाविकांचा ओढा आणि त्यांचा उत्साह अशाच पद्धतीने पाहायला मिळतोय। दिवसभर इथे अशाच पद्धतीने अभंग गीताचे कार्यक्रम जे आहेत ते चालू राहणार आहेत। मृदुला, निश्चितच दीपाली, ज्या तऱ्हेने आपण बघतो की वडाळा हे प्रति पंढरपूर असं मानलं जातं, त्याला एक आख्यायिका आहे, त्याला इतिहास आहे। काय सांगाल एकूण त्याविषयी? मृदुला, आपल्यासोबत असेच एक वारकरी आहेत जे गेल्या 37 वर्षांपासून या मंदिराला सेवा देत आहेत, मंदिरामध्ये काम करत आहेत। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात काय सांगाल या मंदिराचा इतिहास आहे, त्याची जी परंपरा आहे त्याच्याबद्दल काय? मूर्तीचं जगद्गुरु जगतवंदीय संत शिरोमणी यांनी या मूर्तीचं स्थापना केली आहे। त्यापासून ज्यांना मुंबईतून पंढरपूरला जाता येत नव्हतं, असे अनेक गिरणी कामगार, कारखानेदार, प्रेसवाले, त्यांना ह्या देवळात यायची मुभा त्यांनी सरकारने रजा डिक्लेअर करायचेच, परंतु मालक लोक 12 वाजताची मिल सुटायची असेल तर 11 वाजता सोडायचे आणि गेटवरून हरिनामाचा गजर करत अनेक गिरणी कामगार इथे यायचे। आणि इथे आल्यानंतर जे पंढरपूरला भाग्य लाभतं ते इथे आजी भाग्य उधळले, दैव फळाशी आले असं भाग्य उतरते। पंढरपूरला जाता येत नाही का, की त्यावेळेला फार कंपन्या कमी होत्या, कामगार कमी होते, परंतु देवाची ओढ सगळ्यांच्या अंतःकरणात तेवढी होती आणि सगळे पंढरपूरला नाही गेली तर प्रति पंढरपूर म्हणून तेव्हा 4 ते 3 लाख माणसं यायची। आम्ही डोळ्याने पाळले, किती पाऊस असो किती असो तरी माणसं यायची। आता मॅडम, ज्या ओढीने इथे भक्तीसाठी येतात लोक, त्यातले तरुण कमी असतात। माझी कळकळीची विनंती आहे तरुणांना, तुम्ही हा भागवत पताका घेऊन खांद्यावर देशाला वाचवू शकतात, बाकी दुसरं कशाने वाचू शकत नाही। माझे सद्गुरू माने माऊली यांचं या देवळात फार मोठं योगदान आहे। 1955 सालापासून त्यांनी या देवळाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला। म्हणजे आपण बघू शकतो नक्कीच मृदुला, खरं ज्या तऱ्हेने आपण बघतो की हा इतिहास आहे, ज्या तऱ्हेने त्यांनी म्हटलं की प्रति पंढरपूर काय, त्यावेळेस लोकांना खरोखरच खूप कठीण होतं पंढरपूरला जाणं, मात्र इथे ते विठुरायाचं हे दर्शन घ्यायचं। दीपाली, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। दीपाली जगताप वडाळ्याच्या विठू मंदिरातून आपल्या बरोबर होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।